बोर तालुक्यातील नसरापूर येथे ज्या छोट्या चिमुकली अत्याचार झाला तो नराधम म्हणजे भीमराव कांबळे आणि या भीमराव कांबळेने हे सगळं कृत्य केल्यानंतर हा तिथून मुलगा गायब झाला, माणूस गायब झाला आणि तो थेट इकडे तिकडे फिरत फिरत इथे आला। हे आहे बनेश्वर मंदिर, जिथं आपण वळतो तिथली ही कमान आहे आणि त्याच्या सुरुवातीला काळूबाई देवस्थान म्हणून मंदिर आहे। या मंदिराच्या या परिसरामध्येच हा नराधम येऊन इथं झोपला होता। या मुलीचा निर्घृण खून केल्यानंतर जेव्हा या मुलीची शोधाशोध सुरू झाली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा नराधम त्या मुलीला गोठ्यात घेऊन जाताना दिसला, त्याच्यानंतर या माणसाला इथे काही ग्रामस्थांनी पकडलं। ते जे ग्रामस्थ आहेत ते आपल्या बरोबर आहे। दादा, तुमचं नाव काय आणि याला कसं पकडण्यात आलं? माझं नाव संकेत अजय थडके, मी राहणार नसरापूरचाच। काल अशी घटना घडली की म्हणजे परवा दिवशी अशी जी घटना घडली की त्या नराधामाने इथून जाण्यासाठीच ॲक्सेस आहे, म्हणजे रोड आहे, त्या नराधामाने तिथं सगळं कृत्य केलं। ते कृत्य करून तो जवळपास 10-15 मिनटं तिथल्या आजूबाजूच्या लोकांसोबत मुलीला शोधत होता, हरामखोर। तिथल्या मुलीला शोधत असताना जसं त्याला अंदाज आला की आता आपण जे कृत्य केलेलं आहे तिथं आता पब्लिक चाललेलं आहे, तेव्हा तो नराधम इथं येऊन झोपला। आणि आम्ही इकडे जात असताना आम्हाला वाटलं नव्हतं की हे असं झालं असेल। आम्हाला वाटलं असेल काही छोटीशी काही मारहाण झाली असेल किंवा चोरीमारी झाली असेल। पण जेव्हा CCTV नंतर जवळपास 1-1.5 तास उलटून गेला होता आणि तोपर्यंत इथनं त्या नराधमाला पोलिसांनी पकडून नेलं होतं। जर तो इथं सापडला असता तर त्या ज्या मुलीला वेदना दिल्या त्याच्यापेक्षा दुप्पट नाही, 100% मी तर म्हणतो 1000 पट त्याला एवढ्या वेदना इथं ह्या रोडवरती इथंच दिल्या असत्या, ह्या काळूबाईच्या मंदिरासमोरच दिल्या असत्या। त्या त्या जेव्हा तो सीसीटीव्ही मध्ये दिसला तेव्हा काही त्याच्याबरोबर विचारपूस झाली जेव्हा तो मुलीला शोधत होता? नाही, त्यावेळेस असं काही विचारपूस नाही झाली, कारण ॲक्च्युली झालं काय, गोंधळ काय चालला होता एवढं काही माहीत नव्हतं। फक्त मुलगी हरवली आहे, कुठे मग मुलगी हरवली आहे की कुठे आहे ती शोधण्यासाठी हा प्रयत्न चालू होता। आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळानंतर तो इथं म्हणजे सापडला, म्हणजे लोकांनी आजूबाजूला सांगितलं की असा असा व्यक्ती इथं बसलेला आहे, त्यावेळेस हा इथं दिसला। काय सांगाल तू? तू होतास, काय सांगशील? कोण होतं अजून? एकूणच की ज्या प्रकारे हा नराधम इथे येऊन बसला होता, हा खून केल्यानंतर देखील तो त्या मुलीला शोधण्यासाठी ग्रामस्थांबरोबर फिरत होता, हा अतिशय त्याचा मोठा निर्लज्जपणा आपल्याला बघायला मिळत असेल। आणि जेव्हा त्याला कळलं की आता आपण या सगळ्यांच्या नजरेत आलेलो आहोत, या CCTV मध्ये आपण दिसलेलो आहोत, तेव्हा तो इथं येऊन बसला। आणि जेव्हा मग पोलिसांनी त्याला पकडलं, मारलं, तेव्हा त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। हे काळूबाईचं मंदिर आहे। जर ग्रामस्थांना पोलिसांच्या आधीच जर कळलं असतं की याच व्यक्तीने या चिमुकलीचा जीव घेतलेला आहे, तिच्यावर असे अमानुष अत्याचार केलेले आहेत, तर ग्रामस्थांनी त्याला इथेच फाशी दिली असती, काळूबाईला नरबळी दिला असता, असं देखील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। कारण या चिमुकलीचं जीवन ज्या प्रकारे त्याने संपवलेलं आहे हे खरंच अतिशय निंदनीय आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।